वाजेपर्यंत तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे मी हिला सोडणार नाहीये. विक्रांत! विक्रांत! ताई, ताई अगं काय झालं? ताई अगं काय झालं? ठीक आहे, पाणी पितो आधी. काय झालं? वाईट स्वप्न पडलं का तुला? तू, मी, वेदांत, विक्रांत आपण सगळे गप्पा मारत बसलो होतो. तुला काहीच वाटत नाही विक्रांत? आपलं लग्न ठरलंय आणि तरी तू हिच्याबद्दल विचार करतोस. तुझ्या नशिबात नाहीये विक्रांतचं प्रेम, तर मी काय करू? कारण आता जे करणार आहे ना ते मी करणार आहे. मी विक्रांतला गोळी लागली बोलल्या. सारिकाने विक्रांतला मारून टाकलं. बोललं मला खूप भीती वाटते ग. मी जर विक्रांतशी लग्न केलं आणि गुरुजींनी सांगितलं तसं त्याला काही झालं तर? तुला माहिती आहे ना सारिका कशी आहे, ती खूप बितर आहे ग. काही करू शकते ती. तिने जर विक्रांतला खरंच काहीतरी केलं तर अमूल्य सारिकाने असं काही झालेलं नाहीये, ते फक्त एक स्वप्न होतं. हे बघ, गुरुजींनी तुला जे काही सांगितलं ते खोटं होतं. अगं तुझ्या पत्रिकेत कुठलाही दोष नाहीये. मला सांग, तुला माहितीये ना गुरुजींनी हे सगळं कुणाच्या म्हणण्याहून केलंय? हे बघ, तू घाबरू नकोस. हे सगळं ना दिवसभर लग्न, सारिका, तेच विषय असल्यामुळे ना तुला तसं स्वप्न पडलं असावं. अगं काही नाही होणार विक्रांतला. तू शांत हो, शांत हो. आणि आता शांतपणे जा. काही नाही होणार विक्रांत. मला खूप भीती वाटते ग. शांत हो, शांत हो. वेदांत, असू दे. झोप येत नाहीये का? पण नेहमी तर वेळेवर झोपतोस तू. झोप काय आजी, कोणतीच गोष्ट वेळेवर होत नाही. सगळा नुसता गुंता झालाय. काहीच कळत नाहीये खरंच. काय करायचं ना काहीच कळत नाहीये. तुला खरं सांगू वेदांत, आता हा गुंता ना फक्त तू सोडवू शकतोस. मी? हो, कारण सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यावर अवलंबून आहेत. आजी, माझ्यामुळे आहे का हा गुंता? एकीकडे आईचा हट्ट आणि दुसरीकडे विक्रांत. कशाला प्रेमात पडलाय ना हा कोणास ठाऊक. हे बघ, आता ना तुलाच काहीतरी करावं लागेल. पण मी काय करू शकतो? लग्न. तू लग्न कर. आजी मला माफ कर, पण माझ्या लग्नाचा विषय पण नकोय मला. अरे आजी, मला नाही करायचंय का लग्न. लग्न म्हणजे ना वेड्यांचा बाजार आहे. आणि तू प्लीज मला नको नेऊस तिथे. ऐक माझं, तू निदान साखरपुडा तरी कर ना. हे बघ, म्हणजे नूतनची अट सुद्धा पूर्ण होईल, हो की नाही? आणि आपल्याला विक्रांतचं लग्न लावून देता येईल. हे बघ वेदांत, सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. तू फक्त ना साखरपुड्याचं मनावर घे.
कशी मुलगी हवी मला सांग, मी लगेच कामाला लागते. आणि असं म्हणू नकोस हं, की कशी मुलगी हवी याचा मी विचारच केलेला नाहीये आजी. असं होऊच शकत नाही, कारण या वयामध्ये ना असे विचार मनात येतातच. तू फक्त मला सांग, मी लगेच कामाला लागेन. हा आजी मला नको ना अडकवस यात. अरे अगं मला नाही करायचंय लग्न. लग्न न करता विक्रांतच्या लग्नासाठी धावपळ करून माझा फोकस हल्ला. ऑफिसला तर जातोय पण कामाकडे अजिबात लक्ष लागत नाही. माझ्या मनासारखं काहीच होत नाही. आणि आद्याच्या लग्नापासून ना हे सगळं असंच सुरू आहे. लग्न न करता ही अवस्था आहे. जर लग्न केलं ना तर नक्की गाडी रुळावरून घसरणार. आणि हे तुला कोणी सांगितलं? हा सांग ना वेदांत. उलट लग्न केलंस ना तर तुला तुझा फोकस सापडेल, एक दिशा मिळेल. खरंच सांगते. आणि तुला काय वाटतं रे, तू एकटा हा बिझनेस मोठा करू शकणार आहेस? हा ऑफिसमध्ये एक टीम असते की नाही, तशीच घरामध्ये सुद्धा दोघांची टीम असावी लागते. अरे हा प्रवास एकट्याने नाही करता येत. एका जोडीदाराची गरज असते. मी तर म्हणते ना की अशी मुलगी शोध जी तुझ्या बरोबर प्रत्येक संकटामध्ये उभी राहील. कसं असतं ना, फक्त आपलं दुःख नाही तर आनंद सुद्धा आपण कुणाबरोबर तरी शेअर करू शकतोय. ही गोष्टच किती छान आहे. आणि हे प्रत्येकाला वाटतं रे, वाटतं की नाही? कधी तू तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून तुझे प्रॉब्लेम्स तिला सांग, कधी ती तुला सांगेल. आणि महत्वाची गोष्ट, मी काय किंवा तुझी आई काय, आम्ही काही सतत तुझ्या बरोबर नसणार आहोत. अरे किती दिवस पुरणार आहोत आम्ही? हा ऐक माझं, ऐक. हे बघ, लग्न या शब्दापासून किंवा त्या विचारापासून ना तू खूप दूर पळतोयस वेदांत. आणि मी तुला म्हणते की असा दूर पळू नकोस. ऐक माझं, खरंच एका जोडीदाराची गरज आहे तुला. ऐकतोयस का तू? हा विचार कर. सुमन, काय करायचं हो सारिकाचं? तिची अवस्था बघवली नाही मला. डोक्यातून तो विचार जातच नाहीये बघ. अण्णा ती खूप आनंदी होती, पण तिचा आनंद असा नॉर्मल वाटत नव्हता. खूप त्रास होतो तिची अवस्था बघून. अण्णा हे बघा, ही औषध आणि इंजेक्शन्स देत आहेत सारिकाला. तू फोटो काढलेस? सॉरी अण्णा, ते माझ्या मनात शंका आली म्हणून मग मी. अरे बापरे. आणि ही जी काही इंजेक्शन दिली जात आहेत सारिकाला, ती क्वचितच दिली जातात डॉक्टरांकडून. तशीच केस काही सिरियस असेल तरच. खूप पॉवरफुल आहेत ही सगळी. म्हणजे झोपेच्या गोळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यांचे डोसेस पेशंटची कंडिशन बघून मगच तसे ठरवले जातात. नाही म्हणजे सामान्यपणे या अशा गोळ्या आम्ही पेशंट्सना देत नाही. सारिकाची कंडिशन खूपच सिरियस असणार, म्हणूनच न्यूरोलॉजिस्टने हे इंजेक्शन दिलेलं आहे तिला. गोळ्या सुद्धा खूप स्ट्रॉंग आहेत. शरीराला खूप त्रास होत असणार. या सगळ्या औषधांनी निश्चितपणे ग्लानी येत असणार तिला. हो अण्णा, म्हणजे जेव्हा ती खूप एक्साइट झाली होती ना, तेव्हा मावशीने तिला ह्याच गोळ्या दिल्या होत्या. पण अण्णा, झोप येणं हा त्यावरचा इलाज आहे का? नाही, मेंदूला या अशा अवस्थेमध्ये आराम हवा असतो ग बा. का असतं, या अशा अवस्थेमध्ये ना मनात खूप वेगाने विचार येत असतात. अशी चित्र पटापट बदलत असतं. त्यामुळे बोलण्यात कुठल्याही प्रकारची सुसूत्रता नसते. म्हणजे एखाद्या विषयावर बोलता बोलता अचानक कुठला तरी दुसराच विषय निघतो. असं काहीतरी असंबद्धपणा येतो वागण्या बोलण्यामध्ये. हो बरोबर आहे.
त्यामुळेच कधी ती संगीत बद्दल बोलत होती, कधी लग्नाबद्दल, तर कधी आणखी कशाबद्दल. पोरीला खूप जपायला हवंय. आम्ही जेव्हा गेलो त्याने आम्हाला मिठी मारली, ताईचे आभार मानले आणि कपडे खरेदी करण्यासाठी आम्हाला पैसे सुद्धा दिले. म्हणजे अण्णा, तिला खरंच असं वाटतंय की तिचं आणि विक्रांतचं लग्न होतंय. कोणाला खुश बघून आपल्याला सुद्धा आनंद व्हायला पाहिजे ना. पण सारिकाला बघून नाही झाला आनंद, कारण तिच्या मनात दुःख, वेदना, त्रास हेच सगळं आहे ना. अण्णा, सारिका बरी होईल ना? यावर आणखीन काही मार्ग नाहीये का? अगं होईल ग, होईल, बरी होईल ती. पण कधी? आता या सगळ्याला किती वेळ लागेल ते काही नाही सांगता येणार. कसं आहे, औषधही फक्त सपोर्ट करतात या अशा केसेसमध्ये. सारिकाचा हा जो काही आजार आहे ना, त्या आजारामध्ये तिने स्वतःच्या मनामध्ये स्वतःच एक काल्पनिक विश्व तयार केलेलं आहे, ज्या विश्वात ती जगते. पण त्यात ती जे जगते, जे बघते, तेच सगळं तिला खरं वाटतंय. आता विक्रांतशी लग्न व्हावं तिचं, हेच तर तिचं स्वप्न आहे ना. खरंच कुणाच्याच बाबतीत असं होऊ नये बाई. तुम्हाला सांगते, ताई एवढी चिडली आहे ना माझ्यावर. आपल्या पोरीनंच दोष देत होती. अर्थात मला काही राग आला नाही तिचा. खूप तिरकस बोलणं होतं मावशीचं. तिचा राग आम्हा दोघींवर होता, पण ठीक आहे, आम्ही समजू शकतो. पण मला खूप वाईट वाटलं. मी ठरवून विक्रांतच्या प्रेमात पडले नव्हते आणि मला कल्पनाही नव्हती की सारिका सुद्धा विक्रांतच्या प्रेमात आहे. अण्णा, यावर दुसरं काही सोल्युशन नाहीये का? माणसाच्या मनाचे गुंते आहेत ना, ते सहजासहजी नाही सोडवता येत. अगदी आकाशात पोहोचलो आपण, चंद्रावर पाय ठेवला, गोष्ट जुनी झाली. अगदी मंगळ सुद्धा गाठला आपण. एक वेळ समुद्राची खोली मोजू शकतो आपण, पण हे मन अमूर्त असतं, ते नाही बघू शकत आपण. एक वेळ हृदय बघू शकतो आपण, फुफ्फुस बघू शकतो, त्याच्यावर उपचारही करता येतात. पण हे जे मन नावाचं रहस्यमय जग आहे ना, समुद्रापेक्षाही खोल, त्याच्यात नाही डोकावता येत. करतोय माणूस, अभ्यास करतोय, प्रगती झाली, पण तरी मेडिकल सायन्स अजून माणसाच्या मनाची खोली कुठे मोजू शकलंय आज. हे सगळं माझ्यामुळे झालंय ना अण्णा. नाही ग बाळा, तू फक्त एक निमित्त आहेस, लक्षात घे. सारिकाचं एक स्वप्न होतं, ते तिचं स्वप्न तुटलं, त्यामुळे तिच्या मनावरती एक आघात झाला आणि ती सरळ तिच्या स्वप्नांच्या जगात गेली. पण मग मला सांगा, यातून ती बाहेर कशी येऊ शकेल? का आता असाच एखादा आघात, एखादा धक्का तिला या अवस्थेतनं बाहेर काढू शकतो. हा, पण हा धक्का जरी तीव्र झाला ना, तरी तिच्या मनाचा तोल जाऊ शकतो, डिप्रेशन मध्ये जाईल ते. मग त्यानंतर मग स्वतःला कोंडून घेईल, बोलणार नाही कोणाशीच, अगदी आत्मविश्वास गमावून बसेल, न्यूनगंडात जाईल, एकलकोंडी होऊन जाईल ती. अशा काही पेशंट्सना हाताळलंय ना, मी हँडल केलंय. काय असतं, माणसाचं मन आहे ना, खूप नाजूक असतं. या अशा पेशंट्सचं समाधान करणं खूप कठीण असतं. म्हणजे काही पेशंट्सना तर काही आजार नसतो, पण तरी आपल्याला खूप मोठा गंभीर आजार झालाय असं त्यांना वाटत असतं. सायकोसोमॅटिक असतात. काय अशा वेळेला मी त्यांना काही गोळ्या देतो, म्हणजे खरं तर औषध नसतंच ते, विटॅमिनच्या गोळ्या असतात रंगीत, पण त्यांना बरं वाटतं. त्यांना प्लासिबो इफेक्ट म्हणतात. अण्णा, इतकं सगळं घडून गेलंय ना की आता असं वाटतंय सोडून द्यावा लग्नाचा विचार.
मी जर विक्रांतच्या आयुष्यातून निघून गेले तर होईल कदाचित त्याचं आणि सारिकाचं लग्न. मी समजावेन स्वतःला, नाही होणार मला त्रास. पण अण्णा सारिकाचा त्रास बघवत नाहीये हो आता. नकोय मला लग्न. अण्णा उद्या समजा माझं आणि विक्रांतचं लग्न झालं आणि सारिकाची अवस्था अजून बिघडली तर खूप अपराधी वाटेल मला. मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार. मी असं विक्रांत सोबत सुखात नाही राहू शकत. अण्णा सारिका आणि आम्ही आत्ता असे आहोत, पण लहानपणीचे असे किती चांगले क्षण आहेत जे आमच्या आठवणीत आहेत. मी तिला असं डिप्रेशन मध्ये नाही बघू शकत. ताई अगं तू असा विचार करू नकोस. तू स्वतःला का दोष देतेस? अण्णा सांगा ना हिला. अहो पुढे असं काही होणार सुद्धा नाही आणि ताई आत्ताच घाबरते. एकदम विचित्र परिस्थितीमध्ये अडकलो होतो आपण सगळेच. आपलं कोणालाच काहीच माहित नाहीये पुढे काय वाढवून ठेवलं. पण आरती, एक सांगतो बाळा, म्हणजे हा असा विचार तुझ्या मनात आला ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. खरंच तू स्वार्थी नाहीयेस. खूप मच्युअर झालीस आता तू. खूप अभिमान वाटतोय मला तुझा आरती, खरं सांगतो. आणि खरंच प्रेम हे कधी स्वार्थी असूच नाही. आणि तू आता हे सिद्ध केलंस की तुझ्यासाठी तुझ्या बहिणीची मानसिक अवस्था खूप महत्वाची आहे. वा वा बाळा, प्रेमापेक्षाही माणुसकी कधीही मोठी असते. व्हेरी गुड. तुम्हाला एकालाही असं वाटलं नाही ना की जाऊन सारिकाला बघून यावं, तिची विचारपूस करावी? वाटलं मला. मला पण वाटलं. मी आजीला बोललो सुद्धा. मला खूप वाईट वाटतंय. तू विचार आजीला. हो ग, खरंच तो मला म्हणाला होता की त्याला वाटतंय तिला भेटावं. त्याला असंही वाटतंय की तिला जो त्रास होतोय ना तो त्याच्यामुळे होतोय. त्याला त्यांची लहानपणीची मैत्री आठवली. खरंच वाटतंय त्याला की तिला भेटून यावं म्हणून. नुसतं वाटून काय उपयोग आहे? जिथे विचार करायला हवा तिथे विचार न करता उडी घ्यायची, आणि जिथे पाहिजे तिथे नुसता विचार करत बसायचा. विचार करण्यापेक्षा ना जरा जाऊन यायला हवं होतं, नाही का? सारिकाचे बाबा तुमच्या वडिलांचे जुने मित्र आहेत. आणि अजून एक गोष्ट, आपल्या आद्याचं सासर येते. अरे सारिकासाठी नाही, पण निदान आपल्या आद्यासाठी तरी तोंड दाखवायला काहीच हरकत नव्हती. आई, जातो आम्ही. मी आधी आद्याशी बोलतो आणि मग ठरवतो. मी पण जातो दादा बरोबर. नाही, नको नको, तू त्याच्याबरोबर जाऊ नकोस. त्याला आधीच खूप कामं असतात आणि तू रिकामच असतोस ना. तू माझ्या बरोबर चल, मलाही सोबत होईल. आणि ड्रायव्हरला नाही न्यायचंय मला. लोकांचं सगळीकडे लक्ष असतं. उगीचच विषय मिळतात त्यांना चर्चेला. ठीक आहे, येतो मी. नूतन, मी सुद्धा येऊ का? नाही, नको, आत्ता नको. म्हणजे सगळ्यांनी एकदम जायला नको त्यांच्याकडे. मी जाते, परिस्थितीचा अंदाज घेते आणि तुला सांगते. तुझी गरज पडेल त्यांना, बघते मी विचारून. बर. पण आधी या घोड्याला घेऊन जाते बरोबर. आई,
ती मला बघून मला मारायला नाही ना येणार. नाही, तिला वेड लागलाय ना. अरे विक्रांत, काय बोलतोयस तू हे? तिला बरं नाहीये. तिथे जाऊन तू हे असं वागणार आहेस, असं बोलणार आहेस? अगं तूच म्हणालीस ना तिला वेड लागलाय म्हणून. तोंडातून निघून गेलं माझ्या. अरे राग आला होता म्हणून झालं तसं. आणि तिथे जाऊन हे असं वागू नकोस विक्रांत. अरे तिला भास होत आहेत, चांगल्या गोष्टींचे भास होत आहेत. तुझ्याशी लग्न होतंय असं तिला भास होतोय. हे बघ, ती मुलगी मला आवडते. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. अरे ती तुझ्याशी लग्न करण्याचं स्वप्न बघतेय रे. आणि तू विचारतोयस की तिथे गेल्यावर ती तुला मारणार नाही ना? वाह,